हॅलो नमस्ते सर्व ताई दादांना, लहान मुलांना, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर हा पास्ता सगळ्यांनाच आवडणार आहे बरं का, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर चला मी तुम्हाला दाखवते आता कसं बनवायचं आहे. तर पास्ता आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ. आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि अर्धा लिंबू घेतला आहे मी. आणि पनीर आणि जो पास्ता मसाला आहे तो घ्यायचा आहे. पनीर ऑप्शनल आहे. पनीर तुम्हाला असेल घालायचं तर घालू शकता, नाहीतर तुम्ही असाही बनवू शकता, छान होतो. आणि एकदम स्पायसी म्हणजे तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही त्यात जरा मसाला, आपला घरचा मसालाही मी त्यात ॲड केला होता. का तर आम्हाला सगळ्यांना तिखट जास्त आवडतं. तर तेल गरम झाल्यानंतर आपण कांदा बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे. आणि चांगलं तेल कडकडीत गरम करून दिले. आणि त्यानंतर मी कांदा घातले. आणि आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, आपला कांदा गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे. कांदा अगदी थोडासा गोल्डन कलर होत आला की लगेच आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं. का तर आपण जशी भाजीला गोल्डन ब्राऊन करतो तसं आपल्याला करायचं नाही. का तर चवीला एकदम असं करकरीत लागला पाहिजे दाताखाली कांदा. त्याच्यामुळे चवही छान लागते. आणि मीठ घालायचं, म्हणजे मिठाने काय होतं की कांदा थोडासा लवकर भाजला जातो, म्हणजे प्रोसेस लवकर होती कांद्याची आणि जास्त वेळ लागत नाही. तर आपल्याला थोडासा जरा कलर चेंज झाल्यासारखं वाटलं की लगेच टोमॅटो घालून घ्यायचे. का तर आपल्याला पास्ता बनवायचा आहे. आणि चायनीज अशा वस्तू, म्हणजे चायनीज पदार्थ ज्याला जास्तीत जास्त थोडेसे कच्चेच वापरायचे असतात, म्हणजे जास्त आपल्याला परतून घ्यायचं नसतं. तर आणि मी एकदम साध्या पद्धतीने करणार आहे. म्हणजे तुम्ही सोया सॉस वगैरे घालू शकता, पण मी तर घालत नाही जास्त. आणि कधीतरी अगदीच खूपच स्पायसी खाऊ वाटलं तरच त्या टायमिंगला घालायचं, पण सोया सॉस तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. पण मी आत्ता तर सध्या घातलेलं नाही बरं का. आणि टोमॅटो भाजत आले की छान असं मिठामुळे कसं लवकर भाजून होतं. तर आपल्याला चांगलं थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचे. आणि पनीरचे मी तुकडे करून घेतले, ते बारीक बारीक म्हणजे क्यूब्स. आणि ते हाय असे राहत नाहीत बरं का. तर ते असे मेल्ट होतात, जसं जसं आपण परतून घेतो. म्हणजे कसं पनीर असं पूर्ण तळून घेतल्यानंतर चांगले राहतात. पण मला तसं नव्हतं पाहिजे, एक एक असा म्हणजे तुकडा नव्हता आला पाहिजे, असं पूर्ण बारीक झाले पाहिजे. त्यासाठी मी तळून नाही घातलं. तुम्ही जर तळून घातलं तर त्याचे जसे आहेत तसे तुकडे राहतात. पण मी तळून नव्हतं घातलं, मला एकदम पूर्ण सगळा असा पास्त्यामध्ये असा पनीर पाहिजे होतं, म्हणून मी वरूनच घातलेले. आणि त्यानंतर एकदम बारीक मॅश होऊन जातं, असं होतं. तर मी हळद आणि जो घरचा आपला मसाला आहे, घरगुती मसाला, तोही घातलेला आहे. आणि त्यानंतर जो आपला पास्ता मसाला आहे तो घालून घेणार आहे आत्ता मी. आणि छान होतं बरं का, एकदम मुलांना कधीतरी असं वेगळं खाऊशी वाटतं. तर मीही देते बरं का मुलांना, पण शक्यतो घरीच बनवते जास्त सगळं. आणि जसा वेळ असेल तशी बनवते. आणि मुलांचं काही नसतं असं की आज हेच केलं पाहिजे, उद्या तेच केलं पाहिजे, तसं काही नसतं मुलांचं. जसं माझ्या वेळेनुसार मुलंही ॲडजस्ट करून घेतात. का तर शिलाई काम असं असतं की त्यामध्ये वेळच मिळत नाही. तर मी थोडंसं अगदी पाणी घातलं आहे. आणि पाणी घालून झालं की जरा थोडीशी ग्रेव्ही होऊन द्यायची. आणि त्यानंतर जो आपण 1 तासभर मी भिजत घातला होता पास्ता, म्हणजे लवकर शिजतो त्यासाठी मी जरा भिजवून ठेवते. तुम्ही गरम पाण्यातही शिजवून घेऊ शकता, पण मी शक्यतो तसं नाही करत. आणि भिजवूनच ठेवते, म्हणजे पटकन शिजतोही. आणि आपल्याला जे कोथिंबीर अर्धी आता थोडीशी घातली आणि अर्धी थोडी जरा नंतरनी ठेवली होती घालायला. आणि म्हणजे कसं तर परतले की जरा त्याचाही स्वाद छान होतो बरं का पास्त्याला. आणि सगळीच राहिलेली मग घालूनच घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला जो आता अर्धा लिंबू ठेवलेला आहे तर तो थोडासा, म्हणजे बऱ्यापैकी त्याचा रस घालायचा आहे. आणि राहिलेला शिजून झाल्यानंतर घातलं तरी अजून छान लागतो टेस्ट. पण जरा शिजताना जर कांद्याला पण त्याची चव लागते, त्यामुळे मी जरा थोडासा अर्धा लिंबू ह्यातच पिळून घेतला होता आणि राहिलेला वरून घातला होता. तर तुम्ही आता पहा, मी आता पास्ते स्वच्छ धुवून घेतला होता, तो बऱ्यापैकी मुरलेला आहे. म्हणजे शिजतो लवकर आणि असं कुकरला लावण्याची गरज नाही पडत. तर कढईमध्ये छान असा शिजतो. तर मस्त सगळं धुवून स्वच्छ घेतल्यानंतर ते घातलेलं आहे. आणि ते पाणी मी काही त्यात ॲड करत नाही, ते पाणी साईडला टाकून देते. आणि दुसरं पाणी घालते आपलं जे असतं नेहमीचं, तर ते पाणी घालते. तर हे आपलं देसी पास्ता आहे. म्हणजे आपण गावाकडच्या पद्धतीचा म्हणलं तरी चालेल. ह्याच्यात जास्त चायनीज पदार्थ म्हणजे चटणी वगैरे, मी सॉस वगैरे तसलं काहीच वापरलेलं नाही. एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्हाला हे नक्कीच आवडेल. आणि मलाही आवडलं तर मुलांनाही आवडलं तर तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तुम्ही एकदा असा ट्राय करून पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर चला, जे राहिलेला पास्ता होता सगळा पूर्ण घालून घेतला मी आता. आणि थोडंसं त्यात पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पाणी घातलं म्हणजे थोडं शिजलं, म्हणजे शिजायला थोडीशी मदत होते. आणि नुसतंच कुकर लावून घेतल्याला पूर्णच गाळ होऊन जातो. आणि काही काही जणी कुकरला लावतात, पण मी कुकरला नाही लावत, कढईतच शिजून घेते. त्यासाठी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं ना, थोडं पाणी घालून ठेवायचे, म्हणजे छान असा शिजतो. तर मी आता झाकण लावून ठेवणार आहे. पण त्या अगोदर थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला. जो आता अर्धा लिंबू आहे त्यातला पण अर्धा रस घालायचा आहे, अर्धा नंतरनी. तर आजचा तुम्हाला पास्ता कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि असा ट्राय नक्की सगळ्यांनी करा. तर भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये. श्री स्वामी समर्थ.